सुजाता जेव्हा तिच्या बाळाला दूध पाजत असे तेव्हा तिचा दीर तिच्या डोक्यावर उभा राहायचा. पण सुजाता कधीही काही बोलू शकत नव्हती, कारण तिचा पती मृत्यू पावलेला होता आणि आता घरची सर्व जबाबदारी तिच्या दीराच्या खांद्यावर होती. सुजाताचा दीर दिसायला खूप हँडसम होता, पण तिने कधीही मर्यादेच्या सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला नाही. ती नेहमी नात्याची प्रतिष्ठा जपत स्वतःला मागे ठेवायची. एका रात्री जेव्हा दोघेही घरात एकटे होते आणि सुजाता आपल्या बाळाला दूध पाजत होती, तेव्हा अचानक तिचा दीर खोलीत आला. त्याने बाळ तिच्या हातातून घेतले आणि स्वतःच्या कुशीत धरले. सुजाता अतिशय सुंदर दिसायची. तिच्या सौंदर्यामुळे तिच्या आईवडिलांना नेहमीच तिची काळजी वाटायची. कुणाची चुकीची नजर तिच्यावर पडू नये म्हणूनच सुजाताच्या आईवडिलांनी तिच्यासाठी 17 वर्षांच्या वयापासून लग्नासाठी प्रस्ताव पाहायला सुरुवात केली होती. पण सुजाताला लवकर लग्न